माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायामध्ये लोकांच्या मनातील विषमता आणि कमी व्हावी आणि भक्तिभाव वाढावा यासाठी कीर्तन परंपरेची सुरुवात झाली. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या द्वारका नगरी येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण भागवताचार्य संतोष महाराज मुंडे दगडवाडीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. मी शूट केलेले हे संपूर्ण कीर्तन ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अनिकाचे कानी गुणदोष मनानानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठला विठ्ठला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. राम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची हरी हरी पांडुरंगा करू प्रथम
चरण संतांच्या पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोलिलो बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे आता हृदय आपुले चौपाळोनिया भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे वरी वैसौ पाऊले श्री गुरूंचे शरण 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 शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या शुभटा भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव। अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीतील पुण्यवान असणाऱ्या मराठवाड्यातील पुण्यवान असणाऱ्या लातूर जिल्ह्यातील पुण्यवान असणाऱ्या अहमदपूर तालुक्यातील राजूर तालुक्यातील पुण्यवान असणाऱ्या शिरूरजवळ पुण्यवान असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या नगरीचं जे नाव होतं अशा पुण्यवान पवित्र क्षेत्रावरती अर्थात द्वारकानगर या पवित्र पावनभूमीमध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असणारा हा भव्य दिव्य ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, सालाबादाप्रमाणे आपल्या द्वारकानगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे आणि चालत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये गेल्या वर्षीही माझी सेवा होती, यावर्षीही माझी सेवा आहे. मी जुनाच आहे पण काही मंडळी या सप्त्यामध्ये नवीन आहेत. खरं पाहता महाराष्ट्रातले नामांकित व्यक्तिमत्व या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या कीर्तन सोहळ्यासाठी दुधात साखर घालण्यासाठी म्हणून आमचे महाराष्ट्रातील तालमणी हरिभक्तीपरायण पंडित महाराज दहिफळे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला आज उपस्थित आहे. म्हणून एकदा महाराजांसाठी आपण टाळ्या वाजवाव्यात. विशेष अशी बाब आहे, आपल्याकडं मृदंगाची साथ देणारे जे हरिभक्तीपरायण गौरव महाराज आहेत त्यांचे ते गुरुवर्य आहेत. असे 40 विद्यार्थी महाराजांकडं आज संस्थेमध्ये शिकत आहेत. योगायोगानं महाराज आज माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. तुमच्या चरणावरती दंडवत. महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य देवीदास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही प्रणाम. आमचे पेटीवादक हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज, साक्षात पांडुरंगाचा अवतार, स्वराच्या माध्यमाने या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य गौरव महाराज आहेतच. संपूर्ण मोरेवाडी भजनी मंडळी या ठिकाणी 7 दिवसाची सेवा देते आहे. त्यामध्ये आमचे गंगाधर पाटील आहेत, त्यांच्या समवेत भजनी मंडळ आहे. माता मौल्यासुद्धा या महिला भजनी मंडळ त्यांच्या समवेत आहेत. इकडं वायगाव पाटीचे वायगाव गावचे हरिभक्तीपरायण आमचे भानुदास महाराज, अख्खा नाट पाठ आहे त्यांना, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. असे व्यक्तिमत्व परमार्थामध्ये भरपूर 2-2, 3-3 ओळीचे अभंग पाठ करणारी माणसं आपल्याला बघायला मिळतात. आता सध्या कडवे पाठ आहेत, सध्या फक्त कडवे पाठ आहेत महाराजांना. चौटुकीच्या अभंगाकडे म्हटलं की तोंडाकडे बघालेत महाराज. अख्खा नाट पाठ करणं काही सोपी गोष्ट नाही. 61 अभंग मुखोद्गत चौटुकीचे पाठ करणं, एक अभंग साधा पाठ करायचा म्हणलं तर वाटीभर रक्त जळते. एक अभंग पाठ करायचा म्हटलं तर 61 अभंग पाठ करणं सोपी गोष्ट नाही. विठ्ठला विठ्ठला विशेष आपले विनेकरी बाबा दिवसभर शेतात असतात. काल आमचं संभाषण झालं, दिवसभर शेतामध्ये असतात पण संध्याकाळी मात्र 2 तास सेवा देतात. सोपं नाही. दिवसभर आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत, दिवसभर शेतातलं काम करून परत इथं वेळ देणं ते आपल्या पुण्याचाच काहीतरी भाग आहे असं समजायचं. त्यांची उपस्थिती आहे. आमचे शंकर पाटील आहेत, तुमच्या इथं दरवर्षी सप्त्याला असतात, त्यांनाही माझ्या कीर्तनाला आल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर या गावात सप्ताहाचं नियोजन आयोजन जी संयोजन समिती आहे, सर्व तरुण बांधव गावकरी मंडळी, विशेष असे आमचे अर्जुन गुरुजी आहेत. तुम्हाला लाभलेले एक रत्न आहे ते. परमार्थामध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी ऐकलं असेल, तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये तसा एक अभंग आहे, ज्या गावामध्ये भगवंताचं नाव घेतलं जात नाही किंवा नामस्मरण होत नाही ते गाव म्हणजे स्मशान समजावं असं तुकोबराय म्हणतात. म्हणून तुमच्या गावात नामस्मरणाची गेल्या 5 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. तुम्ही सर्व गावकरी मंडळी त्यांना साथ देत आहात, तेही तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालत आहे. त्यांच्या समवेत आमचे सफारी उत्कृष्ट सफारीचे टेलर मामा आहेत, त्यांचा आमचा परिचय आहे. म्हणजे शिवायचं काम सुद्धा तुमच्याकडं
आहे. आता आमच्या कीर्तनात थोडंसं काही चुकलं हुकलं तर शिवून घ्या थोडे टाके टाकून. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण लहू महाराज या गावातलं एक विशेष अशी गोष्ट आहे की मंदिराला कलर आता यावर्षी दिला आहे, बरोबर आहे. जे काही नौकर वर्ग आहे त्या सर्व मंडळींनी मिळून मारुतीरायाचा या ठिकाणी सुंदर असा मंदिराला कलर दिलेला आहे, रंग दिलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, द्वारका नगरीतील सर्व मंडळी यांनी, तुम्ही जेवढ्या मंडळींनी भगवान मारुतीरायाच्या मंदिराला हा रंगरंगोटी करून एवढं उत्तेजित असं कार्य केलेलं आहे, निश्चित मारुतीराया एवढंच उत्तेजित कार्य तुमच्या सर्वांच्या आयुष्यात केल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठला विठ्ठला आणि विशेष असे तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी भरघोस अशा संख्येने उपस्थित राहिलेले आहात. आवर्जून तुम्हाला सांगावशी एक गोष्ट वाटते, महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरात पोहोचलेले एक चॅनल आहे, माहिती आहे का तुम्हाला काय? माय मराठी नावाचं चॅनल महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरामध्ये पोहोचलेलं आहे. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आमच्यासारख्या साध्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित आहेत. ते माय मराठी चॅनलचे प्रमुख राजेसाहेब कदम साहेब उत्कृष्ट साहित्यिक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. ते आपल्या सर्वांमध्ये बघा किती साधारण पद्धतीनं बसलेले आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. या चॅनलवरनं जशी ती द्वारका जगामध्ये प्रसिद्ध आहे तशी ही द्वारका अख्ख्या महाराष्ट्रातल्या घरोघरी गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला तुमच्या सर्वांच्या सोबतीने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 5 वर्षापासून मोठ्या जोमाने एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचा वेलू आता वाढतो आहे. इवलेसे रोप लाविले जगी त्याचा वेलू गेला गगनावरी. भविष्यात या ज्ञानयज्ञ सोहळ्याचं या सप्ताहाचं मोठा वटवृक्ष व्हावा, ज्या वटवृक्षाला नामस्मरणाची फुलं लागावीत आणि ते तुमच्या मुखातून त्या सुगंधासारखे पसरावेत अशी भगवंताचरणी प्रार्थना करून या ठिकाणी आपण समर्पित वेळामध्ये सेवा करण्याचा सर्वजण प्रयत्न करू. एकच अट आहे, जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा तुम्ही झोपी जा. चुकलं का काही माझं? बरोबर आहे. आता म्हणायचं राहिलं नाही हो. जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा काय करा, नुसतं म्हणू नका, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या आणि भजन करा. विठ्ठला विठ्ठला दोन तीन कारणं सांगतो त्याची. वैज्ञानिक कारण जर सध्याच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर बहुधा सर्व मंडळी काही ना काही आजाराने त्रस्त आहेत. काही ना काही प्रत्येकाला आजार आहेत. मी तर असं म्हणेन माणसं भाकर कमी गोळ्यात जास्त खाऊ लागलेत सध्याच्या काळात. हे सध्याचं पाहिलात की आपण, दवाखाने गच्च भरलेत लोकांनी. मग तुम्हाला वाटतं ना तुमचे आजार कमी व्हावेत, तर देवानं तुम्हाला हे जे 2 हात दिलेत, ह्या 2 हाताने टाळी वाजवल्यानंतर बहुधा 70% आजार शरीरामधले आपोआप कमी होतात. त्याचं कारण आहे, टाळी वाजवल्यानंतर या दोन्ही तळहातावरच्या नसा आपल्या हृदयाशी जोडलेल्या असतात. ही टाळी वाजवली की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे शरीरातलं ते वाढतंय आणि वाढल्यामुळं काय होतंय, तुमचं रक्त फास्ट फिरायला लागतंय. कदाचित कुणाला जर अटॅक वगैरे येत असेल तर रक्ताची गुठळी तयार झाल्यावर हृदयाकडे गेल्यावर अडकल्याच्या नंतर हृदयविकाराचा झटका येतो. टाळी वाजवली, रक्त जोरात पळालं की गुठळी व्हायची शक्यताच कमी आहे, कारण रक्त थांबलं की गाठ तयार होते. मग असं जर तुम्हाला वाटत असेल की आपणाला हृदयविकाराचा झटका येऊ नये असं विज्ञान सांगते बरं, तर आपण काय करा, हाताने टाळी वाजवा. हे वैज्ञानिक कारण. आणि आपलं परमार्थातलं कारण सांगतो, जे काही आपल्याकडून पाप घडलेत, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भागवतामध्ये, सप्त्यामध्ये, देवाच्या नामस्मरणाच्या ठिकाणी जर तुम्ही दोन्ही हाताने टाळी वाजवली, चुकून जेवढे पाप घडलेत तेवढे पाप टाळी वाजवली की आद्दार होते अशी, आणि ते उगं मंडपाभोवती फिरतेत. ज्यांना टाळी वाजवीत नाही ते सगळे पाप जाऊन त्याच्या डोक्यावर बसतेत. मग आता सगळ्याचं पाप घ्यायचंय का आपलं पाप घालवायचं, ज्याची त्यांनी ठरवा. विठ्ठला विठ्ठला
भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबराय यांचा. तुम्हा आम्हाला संसारात जन्माला आलेल्या माणसांना, लक्ष देऊन ऐका इकडं, तुम्हा आम्हाला संसारात जन्माला आलेल्या माणसाला देव जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर देव कसा भेटतो. भाषा कळाली का माझी? भाषा समजायली की माझी? भाषेमध्ये थोडेसे वेगळे शब्द येतील, थोडंसं दूर अंतर असलं दर 12 कोसाला भाषा बदलते. माझी भाषा आणि तुमची भाषा सारखी समजायली की तुम्हा आम्हाला देव जर भेटावा असं वाटत असेल तर तुकोबरायांनी या अभंगातून काय केल्यानंतर देव भेटतो सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भाषा समजायली का माझी? माझं तुमचं सारखंच आहे? बोला की, बोलत चला. भाषा समजायले का? आमचं तुमचं सारखंच आहे की? भावनदास महाराज, आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडं आ मेल्यावर जाळते की? म्हणजे तुमचं आमचं सारखंच आहे की? बरं आहे का? तुकोबराय या अभंगातून तुम्हा आम्हाला संसाराला आलेल्या माणसांना जास्त काही खटाटोप करायची गरज नाही. जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर सोपी सोपी साधनं या अभंगाच्याद्वारे सांगतात. एक 5-6 साधनं तुकोबरायाने सांगितलेत जे घर बसल्या आपणाला करता येतात. सांगू का जाऊ? ऐका. तुकोबराय या अभंगातून म्हणतात, तुम्ही आम्ही एक काम करा. जर तुम्हाला देव पाहिजे असेल, तुझ भावा आहे देव, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तरी हा सुलभ उपाव. उपाव म्हणजे उपाय, एक सोपा उपाय मी या अभंगातून सांगतो असं तुकोबराय म्हणतात. पहिला उपाय सांगितला तुकोबरायांनी. मोजायचं बसल्यावर, हा कीर्तन झाल्यावर विचारणार आहे मी बैठकीत बसून. भावे गावे गीत, सहज सोपा अभंग आहे. अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव धरा आणि भगवंताचं गीत गा. गीत गा म्हणजे काय करा? भगवंताचं नामस्मरण करा. पण हे करत असताना काय करा? तुमचं चित्त शुद्ध करा. शुद्ध करुणिया चित्त, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. बर नाही महाराज, एवढं आम्हाला अवघड जमत नाही, थोडंसं सोपं सांगा. देव तर आम्हाला पाहिजे आहे, अजून काही सोपं आहे का? तुकोबराय म्हणले अजून सोपं आहे. काय आहे? तुम्ही काय करा, कुणाची निंदाही करू नका आणि कुणाची स्तुतीही करू नका. कुणाचे गुणही गाऊ नका आणि कुणाचे दोषही सांगू नका. सांगू नका तर सांगू नका, कुणाचे गुणदोष ऐकू सुद्धा नका. अनेकाचे कानी गुण दोष मनान आणि तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. नाहीकडे हेही जमत नाही तुकोबराय आम्हाला. बरं, तुकोबराय म्हणले ऐका. कुठं ना कुठं साधू संतांची भेट होतेच. आपणाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण आपल्या जीवनातले संत समजतो, बरोबर आहे? जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीनं एखादा उपदेश केला, एखादा शब्द आपणाला सांगितला आणि आपल्या जीवनामध्ये मोठा बदल झाला. आपण गरिबीत होतो, एखाद्या व्यक्तीला असा व्यक्ती भेटला, त्या व्यक्तीच्या एका वाक्यामुळे आपण सुधारलोत, आपण श्रीमंत झालोत, तर तो व्यक्ती काय म्हणतो? माझ्या जीवनात मला लाभलेले ते संत आहे. तुम्हाला संतांची जर भेट झाली तर काय करा? फक्त तुम्ही तुमचं डोकं त्यांच्या पायावर ठेवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. नाही महाराज, हेही जमत आम्हाला. तुकोबराय म्हणले अजून एक सोपा उपाय आहे. कुठला उपाय आहे? बोलत असताना असं बोला. कसं बोला? ज्या बोलण्याने, आपल्या बोलण्याने पुढच्याचं मन दुखावलं नाही पाहिजे. आपण बोलल्यामुळे पुढच्याच्या मनाला समाधान लाभलं पाहिजे. असं बोललात की तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. वेची ते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव
तरी हा सुलभ उपाव. तुकोबाराय म्हणतात हे वरचे सगळे जरी नाही जमले तुम्हाला तर एक काम मात्र तुम्हाला जमतंय चांगलं. कोणतं? ऐका. उपकार करा दुसऱ्यावर. महाराज काही सांगा पण एवढं सांगू नका. आता लोकांची पद्धत कशी झाली आहे? येऊ द्या, फक्त येऊ द्या, हातातून काही सुटणार झाले. तुकोबाराय म्हणतात एवढं काही करायची गरज नाही. उपकार करत असताना काही फार उपकार करायची गरज नाही. थोडा जरी उपकार केलात तर आपणाला भगवंत प्राप्त होतो. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. असा अभंगाचा माझ्या अल्पशा बुद्धीला पटलेला भावार्थ. विठ्ठला विठ्ठला एक सामान्य संसार करणारा व्यक्ती तुकोबारायांकडे भेटीसाठी आला. लक्ष देऊन ऐका बरं. तुमच्या आमच्यासारखा संसार करणारा व्यक्ती तुकोबारायांच्या भेटीला गेला. बस झाला कडे संसार. तुकोबाराय आता जरा देवदेव करावं म्हणतो. तुम्ही देव प्राप्त करून घेतला, आम्हालाही देव प्राप्त करून घ्यावा असा वाटतो. तुकोबाराय म्हणले काय हरकत नाही. अहो तुम्ही अभंग रचना केली, तुमचं बालपण भगवंताच्या नामचिंतनात गेलं, तारुण्य पण भगवंताच्या नामचिंतनात गेलं, तुमचं आयुष्य भगवंताच्या नामचिंतनात गेलं. त्या नामचिंतनाच्या जोरावर तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेतली. पण आम्ही संसारच केला आतापर्यंत. मग आता आम्हाला देव प्राप्त करून घ्यावं अशी आमच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. मग आम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल, आम्हाला देव मिळवायचा असेल तर आम्ही काय करावं? तुकोबाराय म्हणजे सोपं आहे. काय करावं? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. भावे गावे गीता भावे गावे गीता भावे गावे गीता भावे गावे गीता तुकोबाराय म्हणतात
जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तुम्हाला देव पाहिजे असेल, तर काय करा? भावे गावे गीत. आपण भावे गावे गीत एवढंच बघू समर्पित वेळामध्ये. अभंगाचा पहिलाच शब्द आहे भाव. कशाचा भाव? सोन्याचा भाव. शब्द भावच आहे की. भावे. आता गरिबानं सोनं घ्यायचं राहिलं, राहिले अहो नाही. आजचा भाव काय? 1.40. तरी बी लाखाच्या पुढेच आहे की हो. अहो 50,000 हो, 30,000 50 वर गेलं, 50 80 वर गेलं, 80 90 वर गेलं. आणि लाख रुपये झाल्यावर आपल्यासारखे माणसं म्हणले काय करायचं सोनं ठेवून. लाख रुपये भाव झालाय. 30,000 होता, 2 तोळे घेतल्यालं 2 लाखाला चालय, आता 30,000 घेतल्यालं. लोकांनी लाखानं विकून टाकलं. लाखानं विकलं की पार गेलं 1.80ला. पुन्हा डोक्याला हात लावून बसू लागले. भाव भावच आहे की. ऐका, जेवढा संसारात भाव महत्वाचा आहे, तेवढाच परमार्थात भाव महत्वाचा आहे. अहो तुम्हाला एवढं सोन्याचा भाव आवडतंय, ज्यानं सोनच निर्माण केलंय त्याला किती भाव आवडत असेल. बरोबर आहे की. आणि खरं देवाला जर आवडत काही असेल, खरं खरं बरं, खरं देवाला जर काही आवडत असेल तर फक्त आणि फक्त भाव आवडतो. आपल्याकडं भाव राहिला नाही. म्हणून तुकोबारायांना अभंगाचा पहिला शब्द घातला भावे. आपला भावच राहिला नाही. आपण असे व्यक्ती काही आहेत पूजा करताना मी बघितलेत, गावात फिरताना. आता महाराजाचं काम झालंय, तिकडलं इकडं सांगायचं आणि इकडलं म्हणजे आम्ही लावा लावा करणार दिसायला काय तुम्हाला. अहो पूजा करत असताना, सकाळी पूजा पाठ करत असताना किती भावानं आपण पूजा करतो. अजिबात नाही, अजिबात नाही. एक महाशय पूजा करत होते. भाव किती भाव बघा भगवंताविषयी. सकाळी सकाळी सगळ्या देवांना स्नान घालत असताना अचानक दारात कुत्रं आलं. अचानक दारात काय आलं? कुत्रं आलं. आणि ते कुत्रं आलं आणि याची पूजा बघू लागलं ते बाहेरून. दोघांची एक नजरेला नजर झाली. कुत्र्याला वाटू लागलं हे माझ्याकडे बघाले, आणि ह्याला वाटू लागलं आता कुत्रं मला येऊन चावतंय. दारामध्ये बसले. कुत्र्यानं गुरकुन केलं, यानं हातातला देव कुणाला आणला? कुत्र्याला. काय म्हणला असं देव? किती भावानं माझी पूजा करायला. बरोबर आहे. अहो माळ जप करतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुमच्याकडे जप करता का तू? कर ना. कधी जमलं की आता. एक माता माऊली घरामध्ये दूध तापायला ठेवलं आणि मालक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप करीत बसले होते. मग मालकिनीने मालकाला सांगितलं अहो जरा शेजारचे जाऊन येते मी, इथं दूध तापायला ठेवले. ते रामकृष्ण हरी म्हणित जरा दुधाकडे ध्यान ठेवा. भाव तुमचा आमचा भाव हो. आपला देवाविषयी किती भाव आहे याचं चालू रामकृष्ण हरी राम. आता माळीत जे मन होतं भगवंताच्या नामस्मरणात रामकृष्ण हरी, इथलं लक्ष कोणीकडे गेलं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दूध वरी आले का असावं रामकृष्ण हरी. असं चालू झालं. दूध उतू आलं असा उठला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अगं कुठं गेली? दूध उतू आलं, इथं दूध जातंय, आता उतू रामकृष्ण हरी. गेला भाव. इकडलं लक्ष कुणीकडे गेलं? तिकडं गेलं. तिकडचं गेलं. तेवढ्यात मांजर आलं. आता दूध तर उकळाले, मांजर आले, पण याच्या मनात उकळलं का असं ना, पण मांजर दूध पितय. आता अंतर थोडासा दूर होता. त्यानं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिर 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 रामकृष्ण हरी म्हणित हातातली माळ जे फेकले मांजराला हाणाला, ते नीट मांजराच्या गळ्यात गेली. मांजर जे माळ घेऊन गेल्या
अजून मांजर आली नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आपला भाव असा आहे, अहो आपला भाव असाच आहे. पंडित महाराज आता नाव सांगणार मी. आमच्या इकडे एक महाशय माझ्यासोबत कीर्तनाला येत होते, वयस्कर बाबा. कीर्तनाला घेऊन गेलो मी. देवदास महाराज तुम्हाला माहिती आहे की सांगितलं की मी एक दिवशी माहिती आहे. त्यांची मालकीन महाग लागली. त्यांचं वय आहे 81-82 वर्ष. जुन्या काळातले विनेकरी बाबा, तुम्हाला सोडून बरं आमच्या इकडले विनेकरी बाबा. मला कीर्तनालाच घेऊन जाणार झालायस तू, गावातले सगळे घेऊन जाऊ लागलायस, कीर्तनाला कसा नेत नाही. आता तेवढा अधिकार आहे ना त्यांचा परमार्थात, घेऊन जातो. यायला घरला बोलवायला चला माझं आज कीर्तन आहे म्हणून गाडीत बसून चला म्हणून बोलवायला गेलं की त्याची मालकीन मागं लागली. त्यालाच एकट्याला कसं नेलास बापू, मला बी संग यायचं. तुझ्या काय गाडीला वजन एका माणसाचं होणार आहे, तुम्ही दोघंच जाऊ लागला, मला बी ने. मी म्हणलो चला. मग त्या काकूला संग घेऊन गेलो. मग काकूला माहिती स्वभाव महाराजाचा घरी किती भाव आहे देवावर. मग मी काय म्हणलो कीर्तनामध्ये आमच्या बाबाला काय करू द्या, विना घेऊ द्या. 30-40 वर्ष झालं त्यांनी या सप्ताहात आमचा विना घेत्यात, घेऊ द्या त्याला विना. मग तिथल्या गावकरी मंडळी म्हणले बाप वयस्कर माणूस दिसालाय, विना दिला. कीर्तन आसर रंगात आलं महाराज. आसर रंगात आलं, आसर रंगात आलं की सगळेच भजने नाचू लागले. मी नाचू लागलो, भजने नाचू लागले. विनेकरी बाबा तर 2-2 फूट उड्या होऊन लागला आमचं. सगळे लोक विनेकरी बाबाकडेच बघू लागले. काय भाव आहे देवावर. कुणाचा? विनेकऱ्याचा. मग आमची काकू बसली होती. माय म्हणली ह्याला म्हशीचं बिरड फोड म्हणलं तर फोडी ना, आणि इथं 2-2 फूट उड्या माराले. सकाळी झोपेतून उठण्याच्या आधी पायाला गोड तेल लाव म्हणाले, म्हणली पाय दुखालेत शेतात फिरून फिरून. कशा इथं काय उड्या माराले. मग जाताना वापस गाडीमध्ये बसलो. आता बसल्यावर काय नीट बोलतात होय बाया. मला म्हणले संतोष महाराज वाघ कशा उड्या हाणू लागला. मी म्हणलं वाघ उड्या हाणला गेला, वाघाचं तेवढं प्रेम आहे कीर्तनावर, तेवढा भाव आहे कीर्तनावर. ते आमचं महाराज मला हळूच म्हणतं भाव बिव काही नाही हो, माझ्या धोत्रात झुरळ घुसलं होतं म्हणून मी उड्या मारू लागलो. कशाचा भाव आला. विठ्ठला हे आपला भाव असा आहे. म्हणून तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अशानं देव पाहतो. अहो भगवंत निस्वार्थ प्रेम करून करतो, त्याच्याकडे पाहतो. भावे विना देव भावे विना देव नकळे निसंदेह. भावे विना भावे विना हरिपाठात माऊली म्हणतात भावे विन देव नकळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. अजून एके ठिकाणी माऊली म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. किंवा भाव बळे आकळे ये रविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. ऐका, देवाला भावाशिवाय दुसरं काही आवडत नाही. भाव 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 म्हणजे नेमकं काय? भाव भाव म्हणजे दुसरं काही नाही. सरळ सोप्या भाषेत
ऐका, भाव म्हणजे भगवंताविषयी असणारं अंतकरणातलं प्रेम. एवढं तर कळतंय की आता देवाविषयी आपल्या अंतकरणात असणारं प्रेम म्हणजे भाव. म्हणून देवाला सुद्धा भाव आवडतो. हो, देव भुकेला आहे. देव भावाचा भुके वैकुंठ सोडून आला देव भावाचा भुकेला किंवा थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुके. ऐका, ज्ञानेश्वरीत एक ओवी आली. माऊलींनी एक ओवी खर्च केली. भगवंताला भाव किती आवडतो स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतात. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. भगवंत अर्जुनाला म्हणतात, आमच्याकडं लहान मोठं, श्रीमंत गरीब, हा तो ती तो, स्त्री पुरुष बाल मोठ असं काही नाही. आम्ही भावाचे पाहुणे भलतया, सान थोर न म्हणे, पै भक्ती एकी मी जाणे, तेथ सान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतया. भगवंताला फक्त तुम्ही त्या भगवंताविषयी किती प्रेम अंतकरणात ठेवता एवढंच आवडते. बरं ऐका, भागवतामध्ये नाथरायांनी काही ओव्या खर्च केल्या. आपणालाही वाटतंय देव आपलासा व्हावा, देव आपणाला भेटावा, पण भेटण्यासाठी तेवढा भाव भगवंतावरती ठेवावा लागतो. केवढा भाव? एका सुभाषितकारानं सुंदर वर्णन केले. त्याचं गाथ्यातलं एक प्रमाण देतो मी तुम्हाला. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणतोय देव खात नाही? तुम्ही तेवढ्या प्रेमाने खाऊ घातल्यावर देव सुद्धा खातो की हो? कोण कहते है भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण म्हणतोय देव खात नाही? नामदेवरायाने नैवेद्य देवाला चारलाच की हो. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान
भगवान नाचते नहीं, तुम मीरा के जैसे नचाते नहीं। कौन कहते हैं भगवान आते नहीं, गोपियों की तरह तुम बुलाते नहीं। कळालं का काही सांगितलेलं? आता हे थोडं हिंदीत आहे, आता मराठीत सांगतो. कोण म्हणतंय देव खात नाही, कोण म्हणतंय खात नाही देव? अहो देव खातो, तेवढ्या प्रेमानं खाऊ घातलं पाहिजे. कुणासारखं? शबरी सारखी. ऐका महिमा ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरी की बेर और सुदाम जी की चावल, मिट्टी मिट्टी भोजन खायो उधर मोठे मोठे मंदिर काय कामाचे? फक्त दिसायला मोठे मंदिर, अंतकरणात काहीच भाव नाही. भाव अवघट नाही पाहिजे. ऐका, थोडं शास्त्रातलं सांगू का? शास्त्रात भावाचे 4 प्रकार सांगितले, तसे गुणानुक्रमाने 3 भावाचे प्रकार सांगितले. एक सात्विक भाव, एक राजसिक भाव आणि एक तामसिक भाव. पण सोपं केलं शास्त्रकारांनी त्याला. अजून भावाचे 4 प्रकार सांगितले. एक थोरला भाऊ, एक धाकला भाऊ, एक मधला भाऊ, एक मावस भाऊ. हे नाही भाव. शास्त्रकारांनी भाव थोडे वेगवेगळे. आता जे तुम्हाला भावाचं मी विश्लेषण करून सांगितलं, तेच भावाचे 4 प्रकार शास्त्रकारांनी पाडले. पहिला भावाचा प्रकार आहे दास्यत्व भाव. भगवंताचं दास्यत्व करणं, दास होऊन भगवंतावरती प्रेम करणं, भगवंताची सेवा करणं, पायाला राहून भगवंतावरती प्रेम करणं, भगवंतावरती जीव लावणं, भगवंतानं जे सांगितलंय ते खाली मान घालून करणं, त्याला दास्यत्व भाव म्हणतात. कुण केला? आमच्या हनुमंतरायाने केला. दास्यत्व निकट जय हो.
आहे जो आपणही ठेवला पाहिजे. दास्यत्व हनुमंते निकटपै केले म्हणून देखिले रामचरण. दुसरा भाव असा आहे सख्य भाव. देवाच्या सोबत मैत्री करून देवाला प्राप्त करून घेता येतं. देवाच्या सोबत राहून 24 तास देवाला सोबत घेऊन देवासोबत मैत्रीसारखं राहून देवाला आपलंसं करून घेता येतं. सुदामाने केलं. ऐका, अजून नंबर 1 चा भक्त लागतो तो ज्याने मैत्रीपूर्ण भाव ठेवला, सख्य भाव ठेवला. कोण? सख्यपणे अर्जुन नरनारायण. जय हो. सख्यपणे अर्जुन नरनारायण. किंवा सोपं सांगतो की आहे का, भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रियेचे चितकळा धनुर्धरा. भगवंत म्हणतात एवढं संगतीला राहून एवढं सोबतीला राहून मैत्रीपूर्ण भाव ठेवलास, मी 12 महिने 24 तास अखंड तुझ्यासोबत आहे. मग देव भेटायचा असेल तर काय करावं लागते? देवासोबत मैत्री बी करावं लागते. हो ऐका, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढी लागा मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागे गेला गा. पुढचा ऐका, महत्वाचा आहे. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. याचं पहिलं चरण खूप गोड आहे. ज्याशी नाही पंख पाय तेने करावे ते काय गा. शुद्ध भाव धरुनिया तू पंढरीशी जाय गा. इच्छिले ते फळ देतो त्याशी नवलाव काय गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. म्हणून भाव अत्यंत महत्वाचा आहे. तिसरा भाव आहे माधुर्य भाव. माधुर्य भाव काय आहे? एकतर देवाला मायबाप म्हणायचं, नाही तर देवाला आपलं लेकरू आहे म्हणून देवावर प्रेम करायचं. कुणा कुणा केलं? यशोदा मातेनं केलं. तुकोबाराय म्हणले की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. हा झाला माधुर्य भाव. किंवा यशोदा मातेने स्वतःच्या पोटी जन्मलेल्या लेकराप्रमाणे देवाची माया केली की हो, म्हणून यशोदेला भगवंत प्राप्त झाले. कितीतरी गवळणीमध्ये आता काल्याचं कीर्तनात म्हणतात त्या गवळणी. म्हणू काय गवळ? म्हणू का? थोडी चाल वेगळी आहे. यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला म्हणू लागली. प्राप्त केला भगवंत माधुर्य भावाने. यशोदा मातेने भगवंत प्राप्त करून घेतला. एवढा खोड्या करायचे भगवंत, एवढा खोड्या करायचे. आणि संध्याकाळी आईला म्हणायचे म्हणजे पाय दुखाले, रडायचं देवानं. आणि मग यशोदा मातेने म्हणायचं जू 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 रडते माझे बाळताने. टाळ वाजवा. रडते माझे बाळताने नाना परी समजाविते मागे ते काया देते पोपटोनी निजविते परी हा मुगाराईना रडते माझे बाळताने. हो, एवढा भाव यशोदा मातेने भगवंतावरती ठेवला की भगवंत प्राप्त करून घेतला. हा झाला माधुर्य भाव. आणि सगळ्यात महत्वाचा भाव जे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, ज्या गोपिकांनी भगवंतावरती प्रेम करून भगवंत प्राप्त करून घेतला तो प्रेम भाव. असे शास्त्रांनी 4 भावाचे प्रकार सांगितले. या 4ही भावापैकी कोणत्याही भावाने भगवंताचे तुम्ही नाम घेतलं तर भगवंत तुम्हाला प्राप्त होतो. तुकोबाराय याच्या पुढे जाऊन म्हणतात भावाशिवाय देवाला काहीच आवडत नाही. तुका म्हणे आन विठोबाची
शेवटची स्टेप वापरली तर देवाची शपथ घेऊन सांगतो की दुसरं देवाला भावाशिवाय काय आवडत. तुका म्हणे आन विठोबाची काही नलगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. या भागवताकडल्या काही ओव्या सांगतो ऐका. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगत असताना म्हणतात, उद्धवा ऐका बरं, झोपले का कोणी? ऐका. उद्धवा, अरे या जगाला कवळाट्यात बांधणारा मी. कुणाला? या जगाला असं आवळून बांधणारा मी. आणि त्या गोकुळातल्या गोपिकांनी मला उग एवढ्या बारक्या दाव्यानं बांधावं. एवढा लहान आहे मी, हा एवढा लहान आहे मी. न लागता कोणाची कवडी. भगवंत म्हणतो उद्धवा, अरे माझी बायकोच लक्ष्मी आहे आणि लोक मला दर्शनाला आले की 500च्या नोटा माझ्या गल्ल्यामध्ये टाकू लागल्यात पुढे ठेवलेले. हा काय करू त्याच्या 500 रुपयाला? माझी बायकोच कोण आहे? लक्ष्मी असे जयाची जो हा तेज पुंज राशी. जयाचे नाम पाप राशी. लक्ष्मी असे जयाची दाशी जो हा तेज पुंज राशी. सर्व भावे त्याशी तुका शरण. बायकोच लक्ष्मी आहे भगवंताची आणि तुमच्या 500 रुपयानं 1000 रुपयानं 10,000 देवाला काय होणार आहे? भगवान म्हणतात उद्धवा, मी न लागता कोणाची कवडी. अर्जुनाची धुतसे घोडी. धर्मा घरी उचिष्ठे काढी. मज अति आवडी प्रेमाची. ऐका. भगवान म्हणतात माझा भावार्थ जेथे होय तेथे मी जाती कुळ न पाहे. भगवान म्हणतात जिथं माझा भाव ठेवला जातो मी कोणत्या जातीचा आहे आणि कुठला आहे कसला आहे अजिबात बघत नाही. अजून पुढे भगवंत म्हणतात राक्षस कुळी जन्मला जाण. शत्रूचा बंधू विभीषण. माझे ठाई अनन्य शरण. तो जीव प्राण माझा. ऐका. माझी काय ही न झाली शक्ती. ह्या भागवतात तेव्हा आता कोणी सांगणं झालं त्याला काय करावं. मज गोपिका दावे बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती. मी स्वये श्रीपती पोखितो. भगवान म्हणतात अरे या जगाला कवळाट्यात बांधून ठेवणारा मी. मला गोपिका कशामुळे बांधतात माहिती आहे का? मला त्या बांधितच नाहीत. त्यांच्या अंतकरणात माझ्याविषयी एवढा भाव आहे मी जाऊन त्याच्या हाती बांधून घेतो. विठ्ठला 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 भगवंताला किती भाव आवडतो, किती भाव आवडतो. आता एवढा भाव सांगत बसल्यावर रात्र पुरणार नाही. 11:15 वाजलेत. ऐका सांगतो. एकच अभंग बघून घ्या गाथ्यामध्ये. उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दाशी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी. हा अभंग बघून घ्या. ह्याच्यात भगवंताने ज्यांनी ज्यांनी भाव ठेवला त्या भाव ठेवणाऱ्यावर भगवंताने किती प्रेम केलं, भगवंत त्याला प्राप्त झाले. ऐका. मग तुम्ही आम्ही असा कुठला तरी भाव ठेवला. नुसता भाव ठेवून भागत नाही. तेवढा भाव ठेवून भगवंताचं गीत गावं लागते. कसं गावं लागते माहिती आहे का? ऐका. रामकृष्ण गीती गात टाळ चिंबळ्या वाजवीत. 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 जन
गायलं पाहिजे, भाव ठेवून असं भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. गीत 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 म्हणजे काय? गीत म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, दुसरं काय गीत? हे इकडले गाणे नाहीत बरं. काही बी गवळणी म्हणाले जाडाजोड करून लोक, चांगले चांगले महाराज सुद्धा हो पाप लागते बरं इथून गाणं म्हणल्यावर. विठ्ठला 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 रामकृष्ण गीती गात, टाळची पळ्या वाजवीत, छंद आपुलिया नाचत, निज गे होनी फिरत गा, जनी वनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव. ऐका, ऐसा मनी वसुद्या भावगा, असा भाव ठेवून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपण करताव अजिबात नाही. आपण फक्त सप्त्यात देवाकडे येताव, पट्टी विचारताव, देव वाटलं देताव, जमा करणाऱ्याला तुमच्याकडे नाही आमच्याकडे सांगायला. हो तुमच्या इकडलं नाही. ज्यानं सप्त्याकडे जी ना का नाही त्यानं सगळ्यात पुढे राहते सप्त्याचा हिशोब विचार आहे. आमचे गुरुवर हे सांगतात, ज्यानं 10 पंक्ती दिल्यात त्यानंच म्हणावं दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन स्वयंपाक जरा असा तसा झालाय म्हणून. बरोबर, कळलं का? ज्यानं स्वतः आधी 10 पंक्ती जीव घातले लोकाला त्यानंच म्हणावं दुसऱ्याच्या पंक्तीत जाऊन, नाहीकडे आजचं जरा वरण जमलं नाही. अगोदर आपण करावं मग इतरांना सांगावं. कधी कधी होते महाराज, मृदंग बरोबर लागला नाही, आपण म्हणायचं लावून दे. चाल जमली नाही तू म्हण. अहो इथं आल्यावर माहिती आहे एक कीर्तन करायचं म्हणजे हो काय अर्ध धोतर ओलं झालं इकडे खाली घामाने. सोपी गोष्ट आहे का? आयुष्य घातलंय या माणसाने. आता पंडित बुवा तर आळंदीलाच गेला आयुष्य पूर्ण. काय कष्ट असतात काय माहिती आहे. इंद्रायणीच्या कडेला पहाटे 3 वाजता उघड्या थंड पाण्याने आंघोळ करून मृदंगाची सराव करत असताना काय होतंय ते एकदा जाऊन बघा पहाटे तिकडे. लोक इथं म्हणतात नाही नाही चाल थोडीशी लांबलीच. अरे आयुष्यभर त्यांनी जी कमाई केली ती कुठं सादरीकरण करायची? आपल्या समोरच करायची ना. हा कुठं होतं कीर्तन म्हणा, तुम्हाला कशाला आणले? आपला देवावर भाव राहिला नाही, आपण देवाचं नाव घेत नाही. आपलं आयुष्य असंच गेलं तरी आपण देवाचं नाव घेत नाही म्हणालेत रे बाबा लोक अजून. आपलं कसं झालंय सांग का? ऐका, रामदास स्वामीने एक अभंग लिहिलाय, देवीदास महाराज. आपलं कसं झालंय, आपल्याला किती समजून सांगितलं साधू संतांनी, आपण काही सुधारणार अजून नाहीत म्हणाले. तो कसं कर. एक शब्द आहे सावधान, ऐकलाय का शब्द? कुठं प्रत्येकानं ऐकलंय की हो? त्याच्यात माझं बी झालंय की माझं बी झालंय. लय भारी वाटते तेव्हा लोकांनी हिबाळू हिबाळू अक्षता आणलेला लय बरं वाटतंय. तोंडात बिचार त्या अक्षताची तयारी गेली तर बरंच वाटतंय तेव्हा. जेवढा जेवढा मुठमुठ फेकून हाणेन तेवढं तर लय हुरूप येतंय मध्ये. सावधान. रामदास स्वामींच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे. रामदास स्वामी काय म्हणतात, बाबा आतापर्यंत झालं रे, आता तरी देवाचं नाव घ्या, आता तरी देवाची भक्ती करा, आता तरी देवावरती भाव ठेवा, सावधान व्हा रे बाबा सावधान. तरी लोक सावधान होत. मग त्यांना अभंग लिहावे लागले साधू संतांना. आता ऐका सगळेजण, तुम्ही आम्ही त्याच्यातच बसतो त्याच गणितात. आता आपण गणित करू. दर 10 वर्षानंतर आपलं खातं बदलत चाललंय. कोणतं खातं? ऐका, रामदास स्वामी म्हणतात आतापर्यंत नाही तुम्ही म्हणलं तरी ठीक आहे, पण आता हे ऐकून तरी म्हणताल अशी अपेक्षा आहे. म्हणून म्हणा एकदा आता सगळेजण, सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. बोला सगळ्यांनी एक टाळी वाजवायची. ऐका ऐका, सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता गणित करा तुम्ही. 10 वर्ष बालपण, किती वर्ष? 10 वर्ष. 10 वर्ष बालपण
भरला मदन मग कैचा नारायण तुकोबाराय म्हणले, तुकोबारायांचा का बघा 12 वर्ष बालपणे तेही वेचली अज्ञाने आईचा जन्म गेला वाया न भजता पंढरी राया. किंवा अजून नाटात एक प्रमाण आहे, बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घरी. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग कैचा नारायण. गणित चालू ठेवा, 20 वर्ष झाले आयुष्यात पण देवाचं नाव घेतलं नाही, सावध व्हा. 30 वर्ष होती, 30 वर्षाचे झालो आपण. दारा पुत्र लागे प्रीती बायको लेकर आहा काय थाट मार. देवाचं नाव घेत अजिबात नाही. 30 वर्ष होती दारा पुत्र लागे प्रीती मायेची पडे भ्रांती, मायेची पडे भ्रांती त्यासी कैशी ईश्वर प्राप्ती. बोला हा 30 वर्ष झाली देवाचं नाव घेतलं नाही म्हणून भावे गावे गीत बरं भाव धरून गीत गा, पण आपण घेतलं. 40 वर्ष झाली, 40 झाले की 40व्या वर्षी माणसाच्या डोळ्याला चष्मा लागतो. कशाचा चष्मा लागतो? मीपणाचा. अहम विवेके काया जड झाली, लोभ सर्प डंकला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय, अशा लहरी तापला माझा देह, तृप्ती वारा घाली व गुरु माय. नाथ महाराजांचा आणि मग 40 वर्ष झाली, 40 वर्ष होती, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. ऐका, नेत्रासी पडली भूली, नेत्रासी पडली भूली, कोणी न दिसे जवळी. बोला किती वर्ष झाले? 40 झाले. 50 वर्ष होती, 50व्या वर्षी माणसाचे दात हलते, हलती दाताच्या पंगती. 50 वर्ष होती, हलती दाताच्या पंगती. अजून एक घडतंय माणसाच्या जीवनामध्ये. श्याम केस शुक्र होती, श्याम केस शुक्र होती, त्याशी म्हातारा म्हणते. बोला ऐका, 50 वर्षात माणसाचे केस पांढरे होतात, पण आपले 80 वर्षाचे 72 माणसं न्हाव्याच्या दुकानात जाऊन खिशातून मेहंदीची पुडी काढून देतात आणि म्हणतात, बापू अरे पांढरं झालं, याला थोडं काळं कर रे बापू. आज श्याम केस शुक्र होती, एवढं करतो पण देवाचं नाव घेत. ऐका, साठीत बुद्धी नाठी मग हात आली काठी, वसवस लागे पाठी, वसवस लागे पाठी, त्यासी हसताती कारटी. बोला सतराची होय रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने बैसवेना, त्याची झाली कैसी
दैना सावध सावधान वाजवता नारायण सावध सावधान वाजवता नारायण. रामदास स्वामी म्हणतात बाबा तू 70 वर्षाचा झाला अजून तुझ्या मुखात देवाचं नाव आलं नाही. आता तरी घे 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. 80 वर्षाचा झाल्यावर त्याला जवळचं दिसत नाही. कोण काय बोलाले ऐकू येत नाही. कुठं फिराले कळत नाही. कळतंय का? नाकमुख गळू लागले लाळानी शेमूड आणि त्याची गती कुणासारखी होते श्वाना परी गती झाली अवघे करीती हाड हाड. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. आणि त्याची अवस्था अशी होते जसा पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर तडपडतो. पाण्यावीन मछली जैसी पाण्यावीन मछली जैसी तैसा झाला का सविशी. वर्ष झाली 90 बोलवे नाही एक शब्द. 90 वर्षाचा झाला आता त्याला बोलता येईना. मग घरचे म्हणतात स्त्री पुत्र म्हणे देवा स्त्री पुत्र म्हणे देवा तोड याचा संबंध. शतवर्ष पूर्ण झाला आला कैसाची गेला जसाला तसाच गेला. पण देवाचं नाव घेतलं. शतवर्ष पूर्ण झाला आला कैसाची गेला. रामदास म्हणे बोला वेगी वारे सावध. काही कळालं का? ही तुमची आमची गती झाली. आपल्या तोंडून भगवंताचं गीत आपण गात नाही. त्याला तुकोबरायांच्या अभंग गाथ्यामध्ये एक अभंग आहे ऐका. याला जोड अभंग. 12 वर्ष बालपणे तेही वेचली अज्ञाने ऐसा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. बाकी उरली 88 30 वेचली कामाने ऐसा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. बाकी उरली 58 30 वेचली ममतेने ऐसा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. बाकी उरली 28 देह स्वरूप विसरलाशी ऐसा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया. तुका म्हणे ऐशा झाडा संसार हा आहे थोडा. विठ्ठला विठ्ठला. सुभाषितकार एका ठिकाणी असंच म्हणतात 10 खेळण्यात गेले 20 लग्न लागले 30 वेल वाढला शेवटी अधोगतीला गेला. 40 असे तसे पशु परी कष्ट करीत असे 50 उतरती कळान शेवटी अधोगतीला गेला. 60 बुद्धी हरपली 70 दृष्टी खुंटली 80 खाटी चिटकला शेवटी अधोगतीला. 90 म्हणे भगवंता तुला कुठे शोधू रे आता. 100 बुड्डा हरपला शेवटी अधोगतीला गेला. ते जाणारे जाऊ द्या म्हणून आपण काय करा भाव धरून भगवंताचं गीत गा. म्हणून भावे गावे गीत. आणि कसं शुद्ध करोनी या चित्त शुद्ध करोनी या चित्त
महामाला सांगू लागले, तुम्हाला जर देव पाहिजे असेल तर काय करा, भावे गावे गीत, भाव धरून भगवंताचं गीत गा, नामस्मरण करा. पण हे करत असताना तुमचं चित्त शुद्ध करा. का? अहो साधी गोष्ट आहे, आपण बसत असताना सुद्धा जागा साफ करून बसतो. आपण पंडित महाराज बरोबर 10 वेळेस आपण जर कचरा असेल तर उपरनं आपण झाडून बसतो, कपडे खराब होऊ नये म्हणून. मग जगाच्या मालकाला बी बसायला जागा तशी लागेलच की हो. तुम्ही आम्ही तर माणसं आहो की हो, साधे जीव आहो. भगवंताला जागा स्वच्छ लागेल की नाही? म्हणून भगवंत जर तुम्हाला पाहिजे असेल, भेटावा वाटत असेल तर तुमचं चित्त शुद्ध झाल्याशिवाय भगवंत तुम्हाला भेटत. शुद्ध ज्याचा भाव झाला हो. पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला, पुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. किंवा तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. किंवा चित्त शुद्ध तरी ते लावायचं नाही, पण चित्त शुद्ध केलं पाहिजे. एकदा तुमचं चित्त शुद्ध झालं की मग भगवंत तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. शबर राजाची कन्या शबरी भगवंताला बोर दिले, पण तोपर्यंतच्या अवस्थेमध्ये तिचं चित्त शुद्ध झालं तर होतच, पण तिच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं, म्हणून तिन्ही शब्द शबरीला लागू होतात. तेवढाच भगवंताविषयी असणारा भाव, तेवढंच निर्मळ झालेलं तिचं चित्त, आणि तिच्या निर्मळ चित्ताने भगवंतावरती असणाऱ्या प्रेमाने भगवंताचं घेतलेलं नाम, म्हणून तिला भगवंत भेटले. शबरीनं भजन केलं भगवंताचं. आता एकदा सगळे हात वर करून भजन करू. हात वर करा सगळे जण. राहू द्या अशीच, मी जाऊन येतो जरा. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. बोला मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. ऐका आता टाळ आणि मृदंग बंद करा. टाळ मृदंग बंद करा. आता मी पुढं म्हणतो, बसलेले सगळे म्हणायचे. आता इतके वेळ ह्यांनी म्हणलेलं तुम्ही ऐकलेच. आता मी पुढं म्हणणार, तुम्ही मागं म्हणायचं बसलेल्याने टाळी वाजून. राम आएंगे, आएंगे राम आएंगे. म्हणा. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. के भाग म्हणा 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 म्हणा. जय हो. हा सगळेच म्हणा आता. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, राम आएंगे.
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम आता एवढं मन लावून प्रेमानं भजन केल्यावर देव भेटेल का नाही हो 100% खात्रीशीर देव शबरीला भेटला मग आपणाला का नाही भेटणार पण त्यासाठी भाव धरून भगवंताचं गीत गात असताना चित्त शुद्ध करा असं केलं तर तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनिकाचे कानी गुण दोष मनान आणि तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जेणे राहे समाधान तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. या अभंगातून तुकोबरायाने देवप्राप्तीची साधनं सांगितली. त्याच्यातल्या पहिल्या कडव्यातलं आपण एक साधनं आता बघितलंय. पुढच्या वर्षी दुसरं बघू. म्हणजे तुम्ही म्हणा तुम्हाला याच आहे का अजून पुढच्या वर्षी? आता बघायचंय. अहो पहिल्या चरणावर आपण 1.5 तास बोललो की, दुसऱ्या चरणाला 1.5 तास, दुसऱ्यावर 1.5. इथं काही नाही. जुन्या काळचे लोक ते बटीला बटी लावित होते की नाही, तसं हनुमंतरायाच्या शेपटीने आमचं किती लांब चालतंय ते चालू द्यायचं म्हणल्यावर. असो, वेळ 15 मिनिट जास्त झालाय. बोलण्याच्या ओघामध्ये जास्त वेळ झालाय. तुम्ही 5 दिवस झालं थकून गेला ऐकून ऐकून. नाही शिन गेला की पण आज. जय श्रीराम. ऐका, समर्पित वेळामध्ये आपण सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेवेमध्ये जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर बोलिले, लेकुरे, वेडे, वाकुडे, उत्तरू करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. या धर्ममंडपातून एवढंच बोलू इच्छितो. हे बोलून मी वाडीला विराम देणार आहे. खूप छान असं नियोजन आहे. विशेष असं आहे की आमची कृष्णाई मंडप सिस्टीम अतिशय सुंदर. आज मन भरून आलं. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. आणि विशेष आहे का, त्यांचं नाव सुद्धा राम आहे. आणि आपल्या सप्त्याचा शेवट सुद्धा रामनवमीलाच आहे की हो. मग सगळं रामच आहे, सगळं रामच आहे. आता रामाला सोडून काही काम आहे का महाराज? विराम अजिबात नाही. कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. पण हे कधीपर्यंत? कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहाती निराळी. रांडा पोरे सकळ. म्हणून आता एक काम करा, आपला सगळं भवश्रम हे संसारातलं सगळं सोडून द्या. आता संसारातला विषय इथं आणू नका. आता भाव तुमचा राहिला देवावर. चित्त शुद्ध झालंय काय? एखादं साबण आणून धुवायचंय अजून तुमचं चित्त? अजिबात नाही की. भगवंताचं नाव घ्यायचंय. मग ऐका, साधू संत जेवढे आहेत तेवढे भगवंताचे अवतार आहेत. आहेत की नाही? मग देवाचं नाव घेतलं काय आणि साधूचं नाव घेतलं काय? आपणाला ह्या संसारातून आनंद मिळवायचा आहे. एकाही साधू संतांना सांगितलं नाही की संसार सोडून द्या. संसारी असावे असोनी नसावे. काय करावे? भोजन भजन करावे. मला वाटलं भोजन करावे वेळोवेळा. नाही, भजन करावे वेळोवेळा. आज ऐका, लोक एवढा अपभ्रंश करतात लवकर. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. मला एक जणांनी विचारलं, महाराज मिरची भजा का? कांद्याचा भजा. अरे बाबा तो भजा नाही रे बाबा. म्हण भजा म्हणजे भजन करा. ते असं अपभ्रंश. तसं भजन करावे वेळोवेळा, भोजन पण करावे वेळोवेळा. भोजन केल्याशिवाय भजन करायला अवसान आलं पाहिजे की. म्हणून भजनही करा वेळोवेळा आणि भोजनही करा वेळोवेळा. आता 5 दिवस दररोज पंक्ती आहेत. आज आमच्या नागनाथ महाराजाची पंगत होती. करू भजन भोजन. वा. धनी घेऊ नारायण. भजन करा, भोजन करा आणि भगवंताला आपलंसं करून घ्या. मग हे साधू संत भगवंताचे अवतार आहेत. म्हणून देवाचं बी नाव आता घेतलंय आपण. एकदा साधू संतांचं आपण सगळेजण मन लावून भजन करू. सगळ्यांनी एकदा छान भजन करायचंय.
ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम टाळी वाजली पाहिजे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वर